शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष निधीतून व शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 5 मधील बाळे येथील छत्रपती शिवाजी महाराज भवनचा भूमिपूजन सोहळा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व अमोल बापू शिंदे यांच्या शुभहस्ते अंबाबाई मातेचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून करण्यात आलं। या प्रसंगी मराठा समाजाचे समन्वयक राजनभाऊ जाधव, सीए विनोदजी भोसले, सुनील भोसले, विनय ढेपे, आनंदजी भवर, सोमनाथ राऊत, आबा सावंत, राजाभाऊ आलुरे, नाना शिंदे, महेशजी मेश्राम, महादेव सावंत, सौदागर क्षीरसागर, सुनील हुंबे, धीरज थोरात, निशांत कांबळे यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून हे काम होत आहे। आणखी काही निधी लागला तर आपले आमदार आहेतच असं प्रतिपादन अमोल बापू शिंदे यांनी केलं। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनीही या भवनास कोणताही निधी कमी पडणार नाही याची ग्वाही दिली। त्या अर्थानं खरं समाधान ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना इथं विराजमान करू आणि या इथून जेव्हा सोमनाथजी बोलल्याप्रमाणे या इथून विचाराची काम समाजाला काहीतरी देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे। हो, तुम्ही सांगितलात इथं मराठा भवन होतंय म्हणून, पण मी त्यात थोडीशी दुरुस्ती करतो। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भवन होत असताना हे सगळ्या जाती धर्माचं भवन आहे। कारण इथं बसलेले समोर बसलेली जी मंडळी आहे बघितलं तुम्ही, अतिशय जे कष्ट करतात ते सगळे इथं धनगर समाज आहे, जोशी समाज आहे, आमचे नाभिक समाज आहे, लिंगायत समाजाची खूप मोठी मंडळी आहे, वेगवेगळ्या 18 पगड जातीतले, बहुजन समाजातल्या, दलित समाजातले कार्यकर्ते आहेत। आणि या सगळ्यांना खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल ते एकमेव नाव आहे की त्याच्यामध्ये त्या छत्राखाली सगळी मंडळी, सगळ्या महाराष्ट्रातली मंडळी एकत्र येऊ शकतात। ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कारण तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातला मुस्लिम सुद्धा जर कुठल्या राजाला मानत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित होऊन काम करतात। अशा पद्धतीचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलेलं आहे। आपल्याला येणाऱ्या काळात तो विचार टिकवणं ही खूप महत्त्वाचे आहे। कारण आपण येणाऱ्या पिढीला काय देणार आहोत, हे असे सभागृह असे कशासाठी बांधायचे आहेत तर तुम्ही माहित आहे मंदिर असतील, भवन असतील, यातून खऱ्या अर्थानं आपल्याला रोजच्या दिवसाची प्रेरणा मिळते आणि कशा पद्धतीने आपलं आयुष्य जगायचं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज असतील या महापुरुषांकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं। मी खास करून बाळ्यात इथं 18 पगड जातीची युवा मंडळे, कर्ती मंडळे, मी यांना एवढीच विनंती करतो की आपण आता जी समाजाला खऱ्या अर्थानं कुठल्या गोष्टीची गरज आहे त्याच्यावर आपण सगळेजण एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे। खास करून मराठा समाजाने तर त्यावर लय लीड दिला पाहिजे। मोठी लग्न करण्याकरता भाऊ परवाच आपला विषय झाला मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून की जे महाराष्ट्राला काळीमा फासेल असं हगवणे प्रकरण जे पुण्यामध्ये घडलं त्यानंतर सगळ्यांचे डोळे उघडले की बडाजाव करण्यामध्ये समाजाचं, मी नुसतं मराठा समाज म्हणत नाही, ही सगळी गोष्ट आज बहुजन समाजामध्ये खालीपर्यंत आलेली आहे। आणि त्याच्यामुळं आपण जी मंडळी साधी लग्न करतील, साधे समारंभ करतील तिथं आपण जास्त त्यांना प्रेम दिलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे। हे सगळं समाजाने करावं लागणार आणि 18 पगड जातीनं त्या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे। विनोदजी तुम्हाला माहित आहे दिवस बदला लागले कशा पद्धतीनं एखाद्या 17-18 वर्षाची मुलगी मला घरात असताना त्या बापाची काय परिस्थिती मानसिकता असते ते त्यालाच माहित असते की मुलगी लग्नाला आली आहे आणि घरात तर पैसे नाहीत पण कशा पद्धतीने आपण जाणार आहोत हे प्रबोधन होणं हे खूप या भवनच्या माध्यमातून आज बोलण्याचा विषय निघाला म्हणून मी बोलतो। या विचाराला आपण ताकद देण्याकरता या भवनच्या माध्यमातून काम करावं कारण खूप महत्वाचं आहे। मानसिकता बिघडून जाते, त्या माणसाला आत्महत्या करण्यापर्यंतचे हे होतात, विचार येतात, मग आपण हे कोण आहे, कोण कारणीभूत आहे, तर इथं बसलेला आपण सगळा त्याच्यावर प्रेशर असलेला जो समाज आहे की बाबा मी कुठेतरी कमी पडलो का ही भावना तयार होते। म्हणून त्याला कुठेही नाही तर त्याच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि तो विचाराला आपण खतपाणी घालून त्याला ताकद दिली पाहिजे की तू घेत असलेल्या निर्णयात आम्ही सगळेजण आहे। मी आवर्जून सांगतो आज इथं महिला भगिनी नाहीत पण महिला भगिनींना हा खूप जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा विषय, मुलीच्या शिक्षणाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। बाळे परिसरामध्ये 18 पगड जाती आहेत, त्याच्यामुळे कुठल्या मुलींवर कोण काय चुकीच्या पद्धतीने काय होतंय का, कॉलेजला जाणाऱ्या मुलींना कोण छेडछाड करतंय का, हे सगळं आपण बघितलं पाहिजे। ही माझ्या भागातली मुलगी आहे, माझ्या परिसरातली मुलगी आहे, मला कुठेतरी काय चुकीच्या पद्धतीने काय वाटलं तर त्याच्या घरच्याला बोलवलं पाहिजे, तिच्या भावाला सांगितलं पाहिजे। कारण आपण एखादी गोष्ट जर एखाद्या वेळेत टाळू शकलो तर बरेचसे मोठमोठे प्रसंग थांबतात। आणि बाळे हे सोलापूरचं प्रवेशद्वार आहे, त्यामुळं बाळे आता विजय मालकांनी तर इथे एवढा निधी दिला। पूर्वी एक काळ बाळे खेडेगाव म्हणायचे पण आता बाळ्यामध्ये मला वाटतंय सोलापूरपेक्षा चांगले रेट जमिनींचे येऊन बसलेले आहेत। नवं सोलापूर
आणि जुळे सोलापूर नाही तर नव सोलापूर म्हणून ओळखलं जातं. आणि खऱ्या अर्थानं आता सोलापूर शहरातल्या लोकांना पुढे जागा कुठं नाही आहे, तर बाळे खेडपर्यंत लोक आता चाललेत, कोंडीपर्यंत लोक चाललेत. त्याच्यामुळे हा नवीन होणारा परिसर आपण सगळ्यांनी विचारांनी बांधणं खूप गरजेचं आहे. एखादी बिल्डिंग उभं राहील, पण त्या बिल्डिंग बरोबर आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार बांधणं हा खूप काळाची गरज आहे असं मी समजतो. हा निधी मला देण्याचा भाग्य मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. हे काम काय मालक असतील, मी असतील, हे तरी कायम बोलत असतो की हे आपल्याला निमित्त आहे. परमेश्वरांनी ज्या ज्या माणसाला ज्या ज्या शक्त्या दिल्यात त्या परीनं प्रत्येक जण काम करत असते. मी दिला म्हणून मी मनापासून सुद्धा असं म्हणून घेत नाही की आपण निधी दिलाय किंवा आपण काम केलंय, असं नाही आहे. लोकांचा आहे, लोकांना दिलं पाहिजे हा भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला हा केलेला प्रयत्न आहे. आणि आपण हा जरी निधी कमी असला तरी इथं आपल्यासोबत कुबेर बसलेले स्वतः निधी तर देतीलच, पण अजून पण रोज खिशातला जरी निधी द्यावा लागला तर आम्ही दोघं सुद्धा कमी पडणार नाही एवढा शब्द देतो. आणि हे मंदिर होईल. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.